बार। नाशिकमधील डॉक्टर मनीषा जेचुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणात जेचुरकर यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत। मनीषा जेचुरकर यांच्या मृत्यूमागे त्यांचे पती डॉक्टर निलेश जेचुरकर यांचा छळ कारणीभूत असल्याचा दावा कुटुंबियांनी केला। डॉक्टर निलेश जेचुरकर यांचे विवाहबाह्य संबंध होते। या कारणामुळे गेल्या काही काळापासून मनीषा जेचुरकर यांना मानसिक त्रास दिला जात होता असा आरोपही करण्यात येतोय। या प्रकरणी मनीषा जेचुरकर यांच्या नातेवाईकांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तसेच डॉक्टर निलेश दत्तात्रय जेचुरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही कुटुंबियांनी केली आहे। ती ही आत्महत्या स्वतःहून करणार नाही, यामागे खूप मोठा हात आहे आणि आम्ही मुख्य आरोपी डॉक्टर निलेश जेचुरकर यांनाच घेतलेला आहे। ते तिचा खूप मानसिक छळ करत होते आणि ही 1-2 महिन्याची गोष्ट नाही, मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून ही चालू आहे। तर तेच आहे या सगळ्या घटनेमागचे मुख्य आरोपी डॉक्टर निलेश जेचुरकरच आहेत। छोट्या छोट्या गोष्टींवरही यांचे वाद होत राहिले आणि माझ्या ताईने जितका सांभाळायचा प्रयत्न केला, त्यांच्या आयुष्यात कोणी राहणार नाही, येणार नाही एवढं सांभाळून घेतलं ताईंनी। पूर्ण जेचुरकर फॅमिलीची रिस्पेक्ट, ट्रस्ट आणि इज्जत माझ्या ताईने इतक्या वर्ष सहन करून घेतली, गिळून घेतली, याचा त्यांनी मोबदला आम्हाला कशा पद्धतीने दिला। तुम्हाला जपलं, आज ते सायकाट्रिस्ट आहेत, त्यांच्याच घरात असं चालू आहे, हे जर जगाला कळालं तर त्यांचे काय राहणार। ह्या दृष्टिकोनातून माझ्या ताईने सहन करत राहिली आणि त्यांचा गैरफायदा पूर्णपणे ह्या आमचे जे दाजी डॉक्टर निलेश जेचुरकर यांनी घेत राहिल्या। दरम्यान पोलिसांनी कुटुंबियांच्या तक्रारीची नोंद घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळते। त्यांच्या बहिणीने फिर्याद दिली आहे, त्यावरून आम्ही डॉक्टर जेचुरकर यांच्याविरुद्ध कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास चालू आहे। त्या फिर्यादीमध्ये त्यांनी म्हणल्याप्रमाणे डॉक्टरांचा घरात असलेल्या संबंधावर कायम वाद होत होते आणि त्याच्यावरून त्या मॅडमने आत्महत्या केलेली आहे अशी फिर्याद दिली आहे। नागपूर पेपर